एप्रिल महिन्यापासून ह्या वर्षाचं पण बघितलं ना तर मार्चमध्ये खूप करेक्शन होतं, पण एप्रिल नंतर जे मिड कॅप स्मॉल कॅपमध्ये रॅली आहे ती सुद्धा खूप जणांना, ती गुंतवणूकदारांना आवडते. ह्या फंड्सबद्दल काय सांगाल? तुम्ही जर मागच्या महिन्यात बोललात की इन्फ्लो कमी आला, तरी कमी इन्फ्लोमध्ये सर्वात जास्ती पैसा हा फ्लेक्सी कॅप, स्मॉल कॅप आणि मिड कॅप फंडमध्ये आलेला आहे. हो. तर जवळजवळ 14,500 कोटी ह्या 3 क्षेत्रामध्ये आलेले आहेत. हो. आणि फ्लेक्सी कॅप फंड लोकांना का जास्ती आवडतो? एक तर फ्लेक्सी कॅपमध्ये फंड मॅनेजरकडे ऑप्शन असतो की एनी गिवन पॉईंट ऑफ टाईम तुम्ही 70% लार्ज कॅपमध्ये आणि बाकी 30% स्मॉल अँड मिड कॅपमध्ये इन्व्हेस्ट करू शकता. त्यामुळे हे जो 70%चा जो फ्लेक्सी कॅप असतो तो फंड मॅनेजर स्मॉल किंवा मिड कॅपमध्ये सुद्धा मार्केट कंडिशन्स बघून त्यामुळे स्विच करू शकतो. आजच्या तारखेला काय झालेलं आहे की जरी मार्केट खाली आलं असेल, FISने जरी पैसा काढला तर FISची तुम्ही जर गुंतवणूक बघा 90% लार्ज कॅप स्टॉक्समध्ये आहे. मिड कॅप आणि स्मॉल कॅप स्टॉक्समध्ये FI हे नाहीच आहे. बरोबर. त्यामुळे व्हॅल्युएशन्स फार चीप झालेले आहेत आणि म्हणून स्मॉल कॅप आणि मिड कॅपला रिटर्न्स आले आहेत. तुम्ही जर गेल्या 3 महिन्यात बघा, लार्ज कॅपला एखादे रिटर्न तुम्हाला आलेले नसतील, पण स्मॉल आणि मिड कॅपला रिटर्न जास्ती चांगले आले आहेत. त्याचं कारण असं आहे की FISकडे स्मॉल आणि मिड कॅप स्टॉक्सच नाही आहेत. आणि फ्लेक्सी कॅप फंडमध्ये होतं कसं की जसं मी म्हटलं की फंड मॅनेजरकडे ऑप्शन असतो 70% लार्ज, मिड, स्मॉल त्या तिन्ही क्षेत्रात तो खेळू शकतो. म्हणून ह्या 3 जे स्पेस आहेत, फ्लेक्सी कॅप, मिड आणि स्मॉल, याच्यात सर्वात जास्ती पैसे आलेले आहेत आणि पुढे येणार पण. म्हणजे मला वाटतं की गेल्या 2-3 वर्षात मिड आणि स्मॉल कॅपनी परफॉर्म नाही केले, पुढचा 1 वर्ष हा नक्की स्मॉल आणि मिड कॅपची रॅली असणार. बरोबर आहे.